मंडळी, त्यामध्ये आपल्याला ऍड करायचं आहे शेकटाच्या शेंगा, शेवग्याच्या शेंगा, ड्रमस्टिक बोलतात, ते पण चांगलं फ्राय करून घेऊ। मंडळी, आता वेल आलेली आपल्याला अंडी ऍड करायची रश्श्यामध्ये, बघू शकता अशा प्रकारे। नमस्कार मंडळी, मी आज तुमच्यासाठी अंडा कढी रेसिपी घेऊन आलेलो आहे। चला आपण साहित्य बघूया। अंड्यासाठी, अंडा कढीसाठी काय काय साहित्य लागतात चला तुम्हाला दाखवतो। हे बघा, 5 अंडी घेतलेली आहेत, इकडे घेतलेला आहे लसूण, बघू शकता। हे टोमॅटो आहेत, 2 टोमॅटो घेतलेले आहेत, कटिंग करून बारीक कटिंग केलेले आहेत। इकडे घेतलेले आहेत कांदा, बघू शकता तुम्ही, आणि इकडे घेतलेला आहे बटर, आणि शेवग्याची शेंगा घेतलेल्या आहेत चवीसाठी, 2 शेंगा घेतलेल्या आहेत, आणि इकडे घेतलेले आहेत मसाले, घरगुती मसाले आहेत। त्यामध्ये घेतलेला आहे आपला लाल तिखट मसाला, जिरा, धना पावडर, हळद घेतलेली आहे पाव चमचा, गरम मसाला घेतलेला आहे, आणि हिंग घेतलेला आहे थोडा, बघू शकता तुम्ही। आता आपण रेसिपीला सुरुवात करूया। अंड्याला असं पहिलं टोचे मारून घ्यायचे आहेत अशा प्रकारे। सर्व अंडी आहेत ना अशी टोचे मारून घेतो, आणि मग अंडी फ्राय करायची आहेत आपल्याला। पातेला गरम झालेला आहे, त्यामध्ये आपल्याला तेल टाकायचं आहे। असं आपल्याला अंडी फ्राय करून घ्यायची आहे। मध्ये हळद टाकायची आहे थोडीशी, अर्धा चमचा मसाला टाकायचा आहे, आणि अंडी चांगली त्यामध्ये फ्राय करून घ्यायची आहेत। तेलामध्ये आपल्याला अंडी सोडायची आहेत एक एक करत। सर्व अंडी आहेत ना फ्राय करून घ्यायचे आहेत मस्त कडक अशा प्रकारे। 5 अंडी आपण तेलामध्ये टाकलेली आहेत, आणि ते आता फ्राय करून घ्यायचे आहेत अशा प्रकारे। अंडी ना फ्राय झालेली आहेत, आपल्याला ती काढून घ्यायची आहेत एक एक करून। सर्व अंडी काढून घ्यायची आहेत। एवढं मस्त बघू शकता किती मस्त कडक फ्राय झालेली आहेत। अशा प्रकारे सर्व अंडी काढून घ्यायची आहेत। त्याच पातेल्यामध्ये तेल गरम आहे, त्यामध्ये आपल्याला बटर टाकायचं आहे, आणि त्याच्यामध्ये अर्धी पळीला तेल टाकायचं आहे। मंडळी, बघून घ्या तुम्ही अशा प्रकारे। बटर ना मंडळी आपला चांगला गरम झालेला आहे, त्यामध्ये आपल्याला थोडा जिरा टाकायचा आहे, बघू शकता अशा प्रकारे। त्यामध्ये ऍड करायचा आहे कांदा आणि लसूण, पहिले लसूण टाकून घेऊया, नंतर कांदा ऍड करायचा आहे, अशा प्रकारे सर्व कांदा ना टाकून घ्यायचा आहे मंडळी। मंडळी, कांदा आहे ना चांगला फ्राय करून घेऊया, ब्राऊन होईपर्यंत कांदा आहे ना फ्राय करायचा, सॉफ्ट व्हायला पाहिजे। कांदा आहे ना फ्राय झालेला आहे, त्यामध्ये ऍड करायचा आपला टोमॅटो अशा प्रकारे। सर्व टोमॅटो, 2 टोमॅटो घेतले आहेत, ते चांगले फ्राय करून घ्यायचे आहेत, सॉफ्ट एकदम सॉफ्ट होईपर्यंत फ्राय करायचा आहे। कांदा चांगला सॉफ्ट झालेला आहे, टोमॅटो पण चांगला सॉफ्ट झालेला आहे। त्यामध्ये आपल्याला टाकायचे आहेत मसाले, जे तुम्हाला दाखवले होते घरगुती मसाले। सोपी रेसिपी आहे अंडा मसाला। सर्व मसाले आहेत ना चांगले फ्राय करून घ्यायचे अशा प्रकारे। चांगला तेल आहे ना सर्व साइडला सुटायला पाहिजे
मस्त फ्राय करून घ्यायचा आहे, थोडं थोडं आस्ते आस्ते मीडियम आचेवरती अशा प्रकारे। मंडळी आपल्या रेसिपीला ना मस्त तेल सुटलेलं आहे, त्यामध्ये आपल्याला ॲड करायचं थोडासा पाणी आणि गॅस थोडासा मोठा करायचा आहे आणि थोडासा पाणी टाकायचं आहे, नॉर्मल थोडासा पाणी टाकायचं आहे। चांगला एक उकळा काढून घ्यायचा आहे। मंडळी त्यामध्ये आपल्याला ॲड करायचं आहे शेकटाच्या शेंगा, शेवग्याच्या शेंगा, ड्रमस्टिक बोलतात, ते पण चांगलं फ्राय करून घेऊया अशा प्रकारे। बघू शकता तुम्ही मंडळी, बघू शकता मस्त की अंडा ग्रेव्हीला ना उकळा आलेला आहे अशा प्रकारे। मंडळी आता वेल आलेली आपल्याला अंडी ॲड करायची रश्श्यामध्ये, बघू शकता अशा प्रकारे। अंडी चांगली आहेत ना, हलवून घेऊया अशा प्रकारे। आपल्याला त्यामध्ये ना चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे, हे बघू शकता तुम्ही अशा प्रकारे। मसाला परत पुन्हा एकदा थोडासा हलवून घेऊया, सगळीकडे मीठ लागेल अंड्यांना पण आणि शेंगांना पण अशा प्रकारे। अंडा मसाला तयार झालेला आहे, बघू शकता किती मस्त कलर आलाय अंडा मसाल्याला। मंडळी बघू शकता किती मस्त की अंडा मसाला झालेला आहे व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। अशाच जर व्हिडिओ बघायचे असतील तर कमेंटमध्ये सांगा आम्हाला व्हिडिओ आवडली काय, रेसिपी आवडली असेल तर कमेंट करून सांगा। हॉटेलसारखी चव घरच्या घरी अशा प्रकारे अंडा मसाला होतो तयार। त्यात वेगळं पण केलं आम्ही, थोडंसं शेवग्याच्या शेंगा टाकल्यात, ड्रमस्टिक